नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। ज्या ज्या शेतकऱ्यांनी 2024 मध्ये पीक विमा भरला होता त्या पीक विम्याचे वाटप चालू झाले आहे मित्रांनो, त्याच्यावरतीच आपला हा डिटेलमध्ये व्हिडिओ राहणार आहे आणि यामध्ये तुम्हाला जे पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्याला पडला आहे त्याचे प्रूफ पण दाखवण्यात येणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघू शकता मित्रांनो, पीक विमा योजना 2024 अंतर्गत जिल्ह्यानुसार पीक विमा कंपन्या। आता कोणत्या कोणत्या कंपन्या आपल्या जिल्ह्याला जे पीक विमा आहे तो सँक्शन करणार आहे आणि जे पण क्रायटेरियामध्ये किंवा पीक विम्यामध्ये जी अमाऊंट येणार आहे कशी येणार आहे ते आपण ह्या अपडेटमध्ये बघणार आहोत। इथं बघू शकतात इन्शुरन्स कंपनी जिल्हा। आता ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी आहे ही अहमदनगर, नाशिक, सोलापूर, जळगाव, सातारा या जिल्ह्यामध्ये जे आपण शेतकऱ्यांनी पीक विमा भरलाय त्यांच्यासाठी तो पीक विमा जो मंजूर झालेला आहे तो वाटप करणार आहे आणि प्रत्येक कंपनीचे जे पीक विम्याचे इंटरेस्ट रेट आहेत ते वेगळे राहणार आहेत आणि यानुसार पीक विमा थोडा कमी जास्त पण भरपूर शेतकऱ्याला येऊ शकतो। ही पूर्ण लिस्ट आहे मित्रांनो, सर्व जे जिल्हे आहेत त्यानुसार ज्या कंपन्या आहेत त्या पीक विमा जो आहे तुमचा तो सँक्शन केलेला आहे। ICICI लोंबार्ड इन्शुरन्स ही परभणी, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये इन्शुरन्स प्रोव्हाइड करते। युनिव्हर्सल संपो जनरल कंपनी ही जालना, गोंदिया व कोल्हापूर या जिल्ह्यांना इन्शुरन्स जो शेतकऱ्यांना आहे तो देण्यात देते। युनायटेड इन्शुरन्स कंपनी नांदेड, ठाणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना इन्शुरन्स जो आहे पीक विम्याचा तो प्रोव्हाइड करते। चोलामंडल यस जनरल कंपनी लिमिटेड ही संभाजीनगर, भंडारा, पालघर व रायगड या शेतकऱ्यांना पीक विमा प्रोव्हाइड करते। भारतीय कृषी विमा कंपनी वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार व बीड यामध्ये पीक विम्याचा जो इन्शुरन्स काढलेला आहे शेतकऱ्यांनी तो यांना प्रोव्हाइड करते। HDFC जनरल इन्शुरन्स ही हिंगोली, अकोला, धुळे व पुणे, उस्मानाबाद यांना इन्शुरन्स जो आहे तो मंजूर करते। रिलायन्स जनरल इन्शुरन्स हा यवतमाळ, अमरावती व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये जो इन्शुरन्स व पीक विमा काढलेला आहे शेतकऱ्यांनी त्यांचा ही कंपनी मंजूर करते। SBI जनरल इन्शुरन्स ही कंपनी लातूर या जिल्ह्यामध्ये जो पीक विमा आहे तो मंजूर करते। तर मित्रांनो, तुमच्या अकाउंटला पैसे व कसे येतात व त्याचा आलेला मेसेज कसा ओळखायचा हे आपण पुढे बघणार आहोत। त्या अगोदर जी माहिती आहे, जी अपडेट आहे ती आपण बघणार आहोत। पीक विमा योजना महाराष्ट्रातील अंतर्गत पुढील कारणामुळे होणाऱ्या पिकाची नुकसान भरपाई संरक्षण दिले जाते। आता तुमचं जे झालेले नुकसान ते तर तुमची भरपाई ही कशी मिळणार आहे तर ते खाली काही पॉईंट दिलेला आहे ते आपण बघूया। पीक पेरणीपासून काढणीपर्यंतचा कालावधी जो असतो आणि जे नैसर्गिक उत्पादन असतं त्याच्यामध्ये आपत्ती व किडा रोग यामुळे जे घट आढळून येतात पीक विम्यावरती जे प्रभाव पडतो त्यावरती हे मंजूर करण्यात येते। पीक पेरणीपूर्व लागवडी नुकसान भरपाई, अपुरा पाऊस, परत हवामानातील इतर बदल, घटक, प्रतिकूल परिस्थितीमुळे अधिसूचित प्रमुख पिकांचे अनुसूचित क्षेत्रफळाचे व्यापक प्रमाणावरती पेरणी व लावणी झालेले क्षेत्र आहे तिथे जे नुकसान आहे मित्रांनो ते तुमचं 75% असं व जास्त त्यावरती तो पीक विमा आहे तो मंजूर करण्यात येतो आणि जो पीक विमा आहे तो कमीत कमी 50% जास्त घटक जर आढळून आले तर तो पीक विमा मंजूर केला जातो। आता काढणी पश्चात नुकसान, आता ही काढणीच्या वेळेस काय काय चक्रीवादळ, अवकाळी पाऊस यामुळे कापणी जे नुकसान होतात त्यामध्ये हा पीक विमा जो आहे नैसर्गिकरित्या मंजूर केला जातो। यामध्ये जी पण नुकसान भरपाई झालेलं आहे ती 14 दिवसापूर्वी व 14 दिवसाच्या आत झालेला असते। पीक विमा भरल्यानंतर तीच यासाठी पात्र राहते आणि तो पीक विमा तुम्हाला भेटतो। आता नैसर्गिक आपत्तीमध्ये कसं जास्त पाऊस झाला किंवा जी गारपीट आहे ती जास्त झाली त्यामध्ये जे पंचनामे करतात सरकारी जे ऑफिसर आहेत त्यामध्ये तो पीक विमा मंजूर करण्यात येतो। आता मित्रांनो, आपण बघूया तुमच्या जर खात्याला पैसे पडले तर तुम्हाला काही असा मेसेज येतो बघा। आता इथं टुडे म्हणजेच 9:34 हा मेसेज आलेला आहे। इथे तारीख पण बघू शकता तुम्ही 20/1/2024 SBI मार्फत हा मेसेज आलेला आहे। इथं जो पेमेंट आहे 14,792 रुपये 13 पैसे हे अकाउंटवरती आलेलं आहे मित्रांनो। तर असा तुम्हाला मेसेज येईल। हा मेसेज आला की समजून जायचं तुमच्या पीक विम्याचे जे पैसे आहेत ते
तुमच्या अकाउंटला आलेलं आहे। आता इथं दुसरा पण मेसेज बघू शकता, डिअर कस्टमर डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ रुपीज। आता इथं 42,213 रुपये 46 पैसे हे क्रेडिट झालेले आहे अकाउंटवरती। हा पण असा एक मेसेज आला, तर तुम्ही समजून जायचं आहे की तुमचे पीक विमा मंजूर झालेले आहे, तुमचे पीक विम्याचे पैसे तुमच्या खात्यावरती पडलेले आहेत। तर मित्रांनो, ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा। आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल व आपल्या यूट्यूब चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण की असेच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।